कोणतीही अधिकृत वैद्यकीय पदवी, परवाना किंवा वैद्यकीय व्यवसायाचा अनुभव नसताना नागरिकांच्या जीवाशी खेळ करत बेकायदा उपचार करणाऱ्या एका बोगस डॉक्टरचा पाथर्डीमध्ये पर्दाफाश झाला आहे. आरोग्य विभाग आणि पाथर्डी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत पश्चिम बंगालमधील एका व्यक्तीला मुद्देमालासह ताब्यात घेतल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. गौरव गोवचंद्र विश्वास, वय वर्ष 45, मूळ राहणार बहिरगासिंग, तालुका प्रतापगड, जिल्हा लोंगिया, राज्य पश्चिम बंगाल असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. मोहरी परिसरात हा आरोपी कोणताही वैद्यकीय परवाना नसताना स्वतःला डॉक्टर म्हणून सांगत नागरिकांवर उपचार करत असल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पंचांसह संबंधित ठिकाणी अचानक छापा टाकला. छाप्यादरम्यान आरोपी ज्या खोलीत रुग्णांवर उपचार करत होता त्या ठिकाणाची सखोल झडती घेण्यात आली. यावेळी त्याच्याकडून सर्जिकल ग्लोव्हजचे बॉक्स, पोव्हिडोन आयोडीनची बाटली, कॉटन, थुजा OCCI कंपनीचे डायसोल्युशन लिक्विड, व्हॅसलिन जेली, सर्जिकल टेप तसेच प्लास्टिकच्या बरणीमध्ये ठेवलेला पिवळसर रंगाचा मलम असा एकूण 1988.15 रुपये किमतीचा वैद्यकीय साहित्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर सर्व साहित्य पंचासमक्ष जागीच सीलबंद करण्यात आले. विशेष म्हणजे आरोपीकडे कोणतीही अधिकृत वैद्यकीय पदवी, नोंदणी प्रमाणपत्र किंवा उपचार करण्याचा कायदेशीर परवाना आढळून आलेला नाही. तरीही तो नागरिकांवर उपचार करत असल्याचं उघड झाल्यानं आरोग्य विभागानं गंभीर दखल घेतली. लोकांच्या आरोग्याशी थेट खेळ करणाऱ्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. यानंतर आरोपी गौरव विश्वास याला मुद्देमालासह पाथर्डी पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलं. त्याच्याविरोधात कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस प्रशासन करत आहे. या कारवाईत डॉक्टर सचिन नानासाहेब दरंदेले, वैद्यकीय अधीक्षक, डॉक्टर भगवान दराडे, तालुका आरोग्य अधिकारी, परमेश्वर बडे, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, सचिन निकम, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी आदी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतलाय. आज दिनांक 7 मे 2026 रोजी वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय पाथर्डी या नात्याने मी बोगस वैद्यकीय व्यावसायिक नामे गौरव गोवचंद्र विश्वास हा बोगस वैद्यकीय व्यवसाय करताना आढळले. तर त्यांच्यावरही आपण पाथर्डी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे. वैद्यकीय व्यवसाय अधिनियम 1961 अंतर्गत. येथून पुढेही असे कोणी आपल्या परिसरात जर बोगस वैद्यकीय व्यवसाय करत असेल आणि जनतेचा जीव जर धोक्यात घालत असतील तर जनतेने आम्हाला कळवावे. त्यांचे नाव गोपनीय राखले जाईल आणि अशा कारवाया इथून पुढे नियमित केल्या जातील. त्याच्याजवळ काही औषधं सापडली, आयोडीन, नंतर काही सोल्युशन्स, ग्लोव्ज, कॉटन आणि काही केमिकल सापडले. ते आपण जप्ती करून सील करून पोलिसांच्या ताब्यात दिलेले आहे पुढील तपासासाठी. SN मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर, पाथर्डी.